दिसत आहे. फोर्टवर जाण्यासाठी असं रोड आहे. समर आणि विंटरमध्ये हा रोड पूर्णपणे चालू असतो. रेनी सीझनमध्ये कधी कधी मेंटेनन्सच्या कारणामुळे हा रोड बंद असतो. अशा प्रकारे पूर्ण डेसिडियस फॉरेस्ट असल्यामुळे पानगळती आहे. समर सीझन सिंहगडला जायचा प्रवास खूप छान आहे आणि तुम्ही जर 2 व्हीलरवर जात असाल तर ते अजूनच मजा येते. पण 4 व्हीलरवर पण तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तर मी जेव्हा पण सिंहगडवर येते मी स्कूटरच प्रेफर करते माझी बाईक, कारण की जो हवेशीर थंड हवेचा जो अनुभव मिळतो तो फक्त 2 व्हीलरवरच मिळतो. आणि हो, पण नक्की हेल्मेट घालूनच तुम्ही हा प्रवास करा. पोचलो आहो सिंहगड फोर्टला आणि मेन पार्किंगपासून अजून पुणे दरवाजा जे फर्स्ट येतं ते ऑलमोस्ट 200 to 300 मीटर आहे. तोपर्यंत आम्ही जो सीझनल मेवा आहे चालत जाताना खाण्यासाठी तो घेतला आहे. खूप सुंदर आणि खूप मस्त ही मीठ आणि मिरची लावून टाकलेली कैरी आहे. माझा भाऊ प्रेषित पण माझ्यासोबत आहे. तो ब्लॉगमध्ये नाही यायचं आहे त्याला, पण तरी त्याला घेतलेला आहे. तो कैरी एन्जॉय करण्यात खूप बिझी आहे. काय म्हणतात प्रेषित त्याला? बोर कोणते? चेन्नई. So I have started my walk to सिंहगड फोर्ट आणि जे पहिले येणार आहे ते पुणे दरवाजा येणार आहे. तर गाईस मी पुणे दरवाजाजवळ आली आहे. मी तुम्हाला जस्ट दाखवणार आहे फुल व्ह्यू. पुणे दरवाजातून आपण एंटर केलंय आता. तर थोडं चालून आपण जे मेन जिथे बॅटल फोर्ट जिथे फोर्ट आहे एक्झॅक्ट लोकेशन तिथे जाऊ. सिंहगड फोर्ट हे कोंडाणा फोर्ट म्हणून पण ओळखलं जातं. तर इथे द ग्रेट बॅटल ऑफ कोंडाणा फाईट झालेली. इथे तानाजी मालुसरे शहीद झालेले. आपण सगळे पिक्चरमध्ये बघितलं असाल तर ती जी बॅटल आहे ती इथेच फाईट झालेली. आणि हा जो किल्ला आहे इट इज अ प्राईड ऑफ पुणे साऊथ वेस्ट डिव्हिजन अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड दॅट सिंह गेला पण गड आला. गाईस जसं आपण वाचलं की ह्या साईडला तोफखाना म्हणून पाटी होती. तर आपण जाऊन एक्सप्लोअर करू की तोफखाना जे लोकेशन आहे ते कसं आहे. आणि हे सिंहगड फोर्टला तुम्ही जस्ट एंटर केलं पुणे दरवाजातून की तुम्हाला हे लोकेशन बघायला मिळतं. गाईज या ठिकाणी घोड्याची पागा लिहिली आहे. त्यावेळी जे घोडे लागायचे त्यांची जी देखरेख केल्या जायची ते इथेच राहायचे घोडे. तर इथे आम्ही ऑलमोस्ट 2 to 3 जागा आत्तापर्यंत बघितल्या आहेत. आम्ही एंटर केलं पुणे दरवाजापासून. त्याच्यानंतर टिळक पण इथे काही वर्ष राहायला होते, त्यांचं पण इथे वरती घर आहे. त्याच्यानंतर इथे आपण तोफखाना बघितला. त्याच्यानंतर घोड्यांच्या पागा बघितल्या. डिहायड्रेशन झाल्यामुळे आम्ही उसाचा रस पिऊन हायड्रेट होतोय. दादाने खूप छान रस बनवला आहे. मस्त
असा रस पिऊन आता पुढच्या प्रवासाला सुरू केला आहे. पुढे आता खूप ठिकाणं आपल्याला अजून एक्सप्लोअर करायचे आहेत. गाईज, सिंहगड फोर्ट हे 1300 मीटर सी लेवलनी हाईटला आहे आणि माउंटेन बेसपासून विचार केला तर हे ऑलमोस्ट 715 मीटर हाईटला आहे. आता आम्ही तानाजी मालुसरेच्या समाधीकडे चाललो आहोत. आपण तानाजी मालुसरे यांच्या समाधीजवळ आलो आहोत. मी आता त्यांचं दर्शन घ्यायला आत जाते. आपले मराठा वॉरियर्स हे गोरिला टॅक्टिक्ससाठी फेमस होते. त्यांचे वेगवेगळे फायटिंग स्किल्सचे पोजेस इथे खूप सुंदररित्या एक्झिबिट केले आहे. तर खूप भूक लागली आहे, तर इथली स्पेशालिटी झुणका भाकरी आणि कांद्याची चटणी आणि कांदा भाजी खूप फेमस आहे. मी मस्त त्याच्यावर ताव मारणार आहे आणि थोडा वेळ रेस्ट घेणार आहे. मग आपण दुसऱ्या प्लेसेस एक्सप्लोअर करू. इथे मी मांडी घालून बसली आहे आणि गरम गरम भजी आणि झुणका भाकरीची वाट बघते. खूप जास्त भूक लागली आहे आणि विशेष म्हणजे इथे सगळ्या मावश्या खूप आग्रहाने तुम्हाला बोलवतात, त्यामुळे तुम्हाला काही ना काही इथे नक्कीच ट्राय करायला हवं. आणि सगळ्या वुमन एंटरप्रेनर्स आहेत, तर तुम्ही नक्की त्यांना प्रतिसाद द्यायला पाहिजे असं मला वाटतं. मस्त गरम गरम भजी आले आहेत आणि ते कांद्या चटणीसोबत त्यांनी दिलेले आहे. खूपच क्रंची आणि खूपच मस्त आहे आणि एवढं दमल्यावर त्याचा आस्वाद घेताना अजून मजा येते. तुम्ही स्पेशली सिंहगडला हे भजी ट्राय करण्यासाठी पण येऊ शकता. सो आपण टिळक बंगलो किंवा टिळक निवास जे म्हटलं जातं तिथे आपण पोचलो आहोत. तर अशी हिस्ट्री आहे की तिलक जी इथे काही दिवस राहायला होते, त्यामुळे त्यांचा बंगलो आहे इथे. इथे तुम्ही माहिती वाचू शकाल. आपण राजाराम महाराजजी समाधीकडे आपण जात आहोत. जे आपल्याला समोर दिसत आहे ते राजाराम महाराजांची समाधी आहे. तुम्हाला खूप सुंदर दृश्य दिसत आहे आणि जे समोर आहे ते आपलं खडकवासला डॅम आहे. तुम्ही जेव्हा पुणे दरवाजातून आत येतात तेव्हा तुम्हाला खडकवासल्याचा व्ह्यू मिळतो आणि जेव्हा तुम्ही कल्याण दरवाजापर्यंत पोचता तेव्हा तुम्हाला काही ग्लिम्सेस ऑफ तोरणा फोर्ट बघायला मिळतात. इथे खूपच कमी गर्दी आहे. आपण जेव्हा किती सुंदर हा रूट आहे राजाराम महाराजांच्या समाधीकडे जायला आणि इथे अजिबात काहीच गर्दी नाही आहे. हे जे फोर्ट आहे त्यांनी खूप सपोर्ट दिलेला जेव्हा पूर्वी बॅटल्स वगैरे झाल्या. आणि 1671ची जी बॅटल होती ती खूप सिग्निफिकंट इथे मानल्या जाते. इथे राजाराम महाराजांची समाधी आहे. तानाजी मालुसरेचे मेमरीज इथे आहे. त्याच्यानंतर तिलक जी पण खूप दिवस इथे आलेले, त्यामुळे आपल्याला इथे जे अनएक्सप्लोर्ड पार्ट आहे सिंहगडचा तो आपल्याला बघायला मिळेल. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. थँक्यू. मी आता विंड पॉईंटला आली आहे. इथे खूप छान हवा चालली आहे आणि सनसेट व्हायला आला आहे, त्यामुळे एकदम प्लेझंट वातावरण आहे.
हॅलो फ्रेंड्स, तुम्ही सिंहगडला टू व्हीलरनी येऊ शकता, फोर व्हीलरनी येऊ शकता आणि बाय ट्रेक पण येऊ शकता. आणि PMT बसेस पण आहे जे सिंहगड पायथ्यापर्यंत असतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे जे खाली गाव आहे तिथून तुम्हाला जीप करून वरती गडापर्यंत यावं लागतं. तर तुम्ही जर यंगस्टर्स असाल तर तुम्ही ट्रेक करत या, बिकॉज ट्रेक करायला जास्त वेळ लागत नाही. हे इथे स्पेशली जे बिगिनर असतात ट्रेकिंग साठी, ज्यांनी जे सुरू केलेलं असतं त्यांच्यासाठी हा किल्ला खूप योग्य आहे. कारण की ऑलमोस्ट 1 to 1.5 लागतो ट्रेकिंग करत यायला. आणि एवढा अवघड नसल्यामुळे जे बिगनर्स आहे त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. आणि वरती जर तुम्ही टू व्हीलरनी आणि फोर व्हीलरनी येणार असाल तर इथे पार्किंगसाठी सुविधा आहेत. इथे जेवणाचं तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. गडावर भरपूर असे स्पॉट्स आहेत, जागोजागी तुम्हाला खायची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे इथे येताना डबा घेऊन यायची काही गरज नाही आहे. आणि मोस्ट प्रोबॅबली तुम्ही ट्रेकिंग करत असाल तर तुम्ही मॉर्निंग टाईमच चूज करा. कारण की इथे गेट संध्याकाळी 6 वाजता क्लोज होतं. आणि तुम्ही इथे तुमच्या फ्रेंड्ससोबत येऊ शकता, ग्रुपसोबत येऊ शकता, ओल्ड पीपलसोबत जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना पण घेऊन येऊ शकता. कारण की इथे आपण फोर व्हीलरपर्यंत ऑलमोस्ट आपल्या जे गडाचं मेन गेट आहे तिथपर्यंत येऊ शकता. त्यामुळे जे एजेड पीपल आहेत आपल्या फॅमिलीतले त्यांना पण चांगलं फॅमिली ट्रिप तुमची होऊ शकते इथे गडावर. त्यामुळे तुम्ही सर्वांना घेऊन इथे येऊ शकता. आणि फ्रेंड्स तुम्ही ग्रुपने येणार असाल तर तुम्ही मोस्ट प्रोबॅबली ट्रेकिंग करत या. आमचा ग्रुप आहे फ्रेंड्स, तर आम्ही मोस्टली ट्रेकिंग करतच इथे येतो. आणि दिवसभर फेरफटका मारतो फोर्टला, कल्याण दरवाजापर्यंत जातो. आणि मग इथे भरपूर पोट भरून वापस निघतो, संध्याकाळी रेस्ट करतो. आणि आमच्या गप्पा पण होतात, ट्रेकिंग पण होतं, गेट टुगेदर पण होतं आणि खूप मजा येते. त्यामुळे सिंहगड फोर्ट एक्सप्लोअर करण्यात खूप मजा आहे. आणि आपण मोस्टली पुणे दरवाजातून आत येतो आणि इथे डबा खाऊन या, इथे लंच करून परत वापस जातो. पण त्यापेक्षा इथे सकाळी या तुम्ही, वेगवेगळे प्लेसेस इथे एक्सप्लोअर करण्यासारखे आहेत. तानाजी मालुसरे यांची समाधी आहे, राजाराम महाराजांची समाधी आहे. त्याच्यानंतर कल्याण दरवाजा कडे तुम्ही जाल तर तुम्हाला तोरणा ग्लिम्प्सेस बघायला मिळतात. आणि पुणे दरवाजाकडून आपल्याला खडकवासला साईड बघायला मिळते. आणि तुम्ही इथे खूप सारे झाडं आहेत आणि खूप ठिकाणी खाण्याचे अशा प्लेसेस आहेत. आणि लेडीजच मोस्टली हे हॉटेल्स वगैरे चालवतात. असं झाडाखाली चटई टाकून मस्त तुम्हाला रेस्ट पण घेता येईल, गप्पा मारता येईल आणि तुम्ही इथे गेम्स पण खेळू शकाल. त्यामुळे नक्की ह्या फोर्टला व्हिजिट कराल जेव्हा पण तुम्ही पुण्यात याल. आणि तुम्हाला घाई असेल तर हे फोर्ट तुम्ही पूर्णपणे एक्सप्लोअर नाही करू शकाल. त्यामुळे जेव्हा तुम्ही याल, वेळ काढून याल आणि मोस्टली सकाळी आलात तर पूर्ण दिवस तुम्हाला एक्सप्लोअर करता येईल. सॅटर्डे संडे इथे खूप गर्दी असते कारण की मोस्टली सगळ्या फॅमिलीज इथे येतात. पण वीकडेजला खूप रिलॅक्सिंग असतं. आणि तुम्ही बाय कार येणार असाल तर 3 नंतर पण तुम्ही येऊ शकाल. 6पर्यंत तुम्ही रिलॅक्स करून परत जाऊ शकता. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा, तुम्हाला कसं यायचं आहे. आणि कारण की गेट 6 वाजता क्लोज होतात. सो फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय.